दोन बंधू दोन पक्षांमध्ये आहेत आणि एका जिल्ह्यात त्यांना वर्चस्व वाढवायचं आहे. तर ती संधी निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेली आहे, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निमित्तानं. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी अर्थातच दोघांनाही झटावं लागणार आहे. सिंधुदुर्गामध्ये राणे म्हणजे राणे ज्या पक्षात असतील तो पक्ष म्हणजे राणे असं चित्र असायचं. राणे शिवसेनेत होते तेव्हा शिवसेना म्हणजे राणे होते तिथली. राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा तिथली काँग्रेस म्हणजे राणे होते. पण आता भाजपमध्ये असं नाही चालत. राणेंना संपवायचं आहे, राणे गट संपवायचा आहे असा आरोप त्यांनी केला. मग तो कोणाला संपवायचा आहे? अर्थातच नितेश राणेंना तर राणे गट संपवायचा नक्कीच नसेल, तर तो रवींद्र चव्हाणांना संपवायचा आहे असं. आणि तुम्ही नारायण राणे बनायला निघालायत का असा सवाल त्यांनी केलेला आहे. शेवटी ही दोन राणेंमधली जरी निवडणूकमध्ये दोघांमध्ये झाली तर शेवटी फायदा राणेंनाच होणार आहे. आयदर या राणेंना होईल, त्या राणेंना होईल, किंवा दोघांनाही सारखाच होईल. जे काही होईल ते थोडा याला जास्त थोडा ते, म्हणजे काय म्हणतात त्याला, की वाटीतलं ताटातच पडेल. ही अनेक राजकीय घराणी आहेत महाराष्ट्रात, त्यांच्यामध्ये वारंवार फूट पडलेली आहे आणि काळाच्या ओघात राणेंच्या घरातही तशी ही फूट आहे. या निवडणुकीत जर समजा ठाकरेंच्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला, त्यांना काही अपेक्षा राहिली नाही, तर त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये जरूर होऊ शकतो. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. 2 डिसेंबरला नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचं मतदान होत आहे आणि 3 डिसेंबरला त्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पण राजकारण सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलंच तापलेलं दिसतंय. तशाच प्रकारे कोकणात देखील आत्ता वातावरण चांगल्याच पद्धतीनं तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही राणे बंधू हे एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. निलेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात देखील एक वाद नवीन प्रकारे दिसून येतोय. या सगळ्यांबद्दल देखील आपल्याला या आजच्या हायपर लोकलच्या भागात चर्चा करायची आहे. हायपर लोकलच्या या भागामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा विशेषतः चर्चा करणार आहोत. त्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्याबद्दल देखील थोडीशी चर्चा या भागामध्ये होणार आहे. आणि या सगळ्या चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, मी सुरुवातीला माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं त्याप्रमाणे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही राणे बंधूंमध्ये सध्या जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळते. त्याचं प्रमुख कारण नक्की काय? ही नुरा कुस्ती आहे असं म्हणायचं का खरंच दोघंही बंधू एकमेकांच्या विरोधात लढाई करताना दिसत आहेत? निखिल, राणे जेव्हा लढतात तेव्हा ती नुरा कुस्ती असेल असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. ही लढाई, हा संघर्ष हा दोन बंधूंमधला आहे, हे खरंच आहे. पण त्याचबरोबर तो वेगवेगळा, म्हणजे दोन मित्र पक्षांमधला आहे, दोन भाजपमधल्या दोन नेत्यांमधला आहे आणि तो या दोन भावांमधलाही आहे. शिवाय तो वेगवेगळ्या पातळ्यांवरचा संघर्ष आहे, जो आता या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतो आहे. पण प्रथमदर्शनी जे दिसतंय ते की दोन राणे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत आणि अर्थातच ही संधी आहे दोघांसाठीही, की वर्चस्व प्रस्थापित करण्याची. शेवटी दोन बंधू दोन पक्षांमध्ये आहेत आणि एका जिल्ह्यात त्यांना वर्चस्व वाढवायचं आहे. तर ती संधी निवडणुकीच्या निमित्तानं समोर आलेली आहे, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निमित्तानं. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी अर्थातच दोघांनाही झटावं लागणार आहे. एकाची अपरिहार्यता आहे, म्हणजे दोघांच्या काही वेगवेगळ्या अपरिहार्यता आहेत. कारण दोन बंधू दोन पक्षात आहे जसं मी म्हणालो. त्याच्यातला एक भाग असा आहे की एक मंत्री आहे, त्याच्यावर भाजपची जबाबदारी आहे आणि मंत्रीपद असताना त्या जिल्ह्यामध्ये भाजपचं वर्चस्व निर्माण करणं, हे टास्क तर श्रेष्ठींकडनं अपेक्षित आहे. त्यामुळे नितेश राणेंना भाजपचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी, किंबहुना ते वाढवण्यासाठी, या निवडणुकीत स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावणं, सर्व प्रकारची मेहनत करून यश मिळवून देणं, हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहेच. पण निलेश राणे यांच्यासाठी ही संधी म्हटलं तर पहिल्यानं प्राप्त झालेली आहे.
ती अशी की ते एका दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. आता शिंदेच्या शिवसेनेत ते गेलेले आहेत, तिथे आमदार झालेले आहेत. नितेश राणे हे त्यांचे छोटे बंधू आहेत. आणि असं असताना नितेश राणे मात्र फार पुढे निघून गेलेले आहेत. कारण ते आता कॅबिनेट मंत्री आहेत. 3 वेळा आमदार झालेले आहेत. उलट निलेश राणे वयाच्या साधारण 28व्या वर्षी वगैरे ते खासदार झाले होते 2009 ला. पण त्याच्यानंतर पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि पुढे 10 वर्ष म्हणजे दोनदा पराभव झाला सलग आणि 10 वर्ष त्यांना अ, अर्थातच राजकारणापासून काहीसे दूर फेकले गेले ते. आणि त्याच वेळी नितेश राणेंचा मात्र 14 पासून सतत विजय होत म्हणजे हे पराभूत झाले आणि नितेश राणे विजयी झाले. मग 14, 19 आणि 2024 अशी हॅट्रिक केलेली आहे नितेश राणेंनी कणकवली मतदारसंघातून आमदार होण्याची आणि तिसऱ्या वेळी विजयी झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे. तर त्यामुळे अर्थातच ते पुढे निघून गेलेले आहेत आणि निलेश राणेंना 10 वर्षाचा बॅकलॉग भरून काढून राजकारणात पुन्हा पुढे जायचं आहे. आता पुढे जायचं असेल तर आता ही संधी त्यांना अशी चालून आलेली आहे, की एकतर एकनाथ शिंदे यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. सिंधुदुर्गात, कोकणात म्हणजे विशेषतः कोकणात शिवसेनेची पहिल्यापासून ताकद होती. पण आता फाटाफुटीमुळे ती ताकद विभागली गेलेली आहे. भाजपने कधी काळी कमजोर वाटणारा भाजप आता कोकणामध्ये मजबूत होत चाललेला आहे. अशा वेळी अस्तित्व टिकवण्याची अ, कसोटी ही शिंदेच्या समोर देखील आहे आणि अशा वेळी निलेश राणेंसारखा मोहरा हाती लागला असेल, तर त्यांना पुढे करून, त्यांना बळ देऊन सिंधुदुर्गात शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न अर्थातच ते करणार आहेत आणि त्यातून शिंदेचा पाठीवर हात असल्यामुळे आणि आता निलेश राणेंची स्पर्धा अन्य कोणत्याही नेत्यांशी नाहीये सिंधुदुर्गातल्या. थेट नितेश राणेंची असल्यामुळे या निवडणुकीत दोन्ही बंधू समोरासमोर आलेले आहेत आणि ही निःसंशयपणे दोघांच्या वर्चस्वाची लढाई आहे. हे वेगळं सांगायला नको. सर, आपण म्हणालात की ही दोन्ही बंधूंमधल्या वर्चस्वाची लढाई आहे. पण या लढाईमध्ये मग नक्की अ, त्यांच्या वडिलांचा म्हणजे सिनियर राणेंचा पाठिंबा, नारायण राणेंचा पाठिंबा नक्की कोणाला आहे? आपण आत्ताच बघितलं की मागे 2-3 दिवसापूर्वीच जेव्हा एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात होते, तेव्हा ते स्वतः नारायण राणेंना देखील भेटून आले आणि नारायण राणे देखील पूर्वी शिवसेनेत असल्यामुळे त्यांचे जुने संबंध देखील आहेत. मग अशा वेळी या वडिलांची नक्की कोणत्या मुलाला त्यांच्या साथ आहे? त्या दृष्टीने काय सांगता येईल? टेक्निकली नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे, उघडपणे त्यांना जर भूमिका घ्यायची झाली, तर ती भाजपच्या बाजूनेच घ्यावी लागेल. अ, याआधी देखील सांगायला पाहिजे, की सिंधुदुर्गामध्ये राणे म्हणजे राणे ज्या पक्षात असतील, तो पक्ष म्हणजे राणे, असं चित्र असायचं. मग राणे शिवसेनेत होते, तेव्हा शिवसेना म्हणजे राणे होतं तिथली. राणे जेव्हा काँग्रेसमध्ये होते, तेव्हा तिथली काँग्रेस म्हणजे राणे होती. पण आता भाजपमध्ये असं नाही चालत. भाजप हा वेगळ्या पद्धतीचा पक्ष आहे. त्यांची पॅरलल यंत्रणा आहे. पूर्वी राणे स्वतःची पॅरलल यंत्रणा ठेवायचे. पण आता राणेंना तशी यंत्रणा ठेवणं उघडपणे शक्य नाहीये. त्याच्यामुळे राणे म्हणजे भाजप अशी स्थिती सिंधुदुर्गात यापुढे असेल असं नाही. त्यामुळे राणेंना उघडपणे अशी कोणत्यातरी एका म्हणजे घ्यायचं झालं तर नितेश राणेंचीच बाजू घ्यावी लागेल. तसंही त्यांनी आधी स्पष्ट केलंय की त्यांचे वारसदार नितेश राणे कारण ते राजकारणात ज्या पद्धतीने पुढे गेले, भूमिका घेतात किंवा अ, अ, काय म्हणतात म्हणजे एक योग्य मार्गाने चाललेले असल्यामुळे स्वाभाविकपणे नितेश राणेंना राणेंचे वारसदार असंच मानलं जातं. निलेश राणे मी म्हटलं तसं 10 वर्षातल्या 2 वेळच्या पराभवामुळे मागे पडले. पण त्यांना आता ती संधी आलेली आहे. ते आक्रमक नेते आहेत. त्यांचा आक्रमकपणा आताही पाहिला. पण तो जो आक्रमकपणा आहे त्याला लगाम त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये घातलेली आहे. ते संयमाने वागतात. प्रत्येक वेळी विरोधकांशी टोकाची भूमिका घेतातच असं नाही. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी काही एक म्हणजे अनेक टोकाचा विरोध करणाऱ्या अनेक विरोधकांकडे ते गेलेले आहेत राजन तेलींसारख्या. त्यांना बरोबर घेऊन शिवसेना वाढवण्याचं त्या दृष्टीने जिल्ह्यात नितेश राणेंची जी भाजप आहे म्हणजे नितेश राणे, रवींद्र चव्हाण अ, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये भाजपची ती ताकद वाटते. त्याला आव्हान देण्यासाठी शिवसेना ही तितकीच बळकट करण्याचा प्रयत्न जुन्या शिवसैनिकांची मोड बांधून निलेश राणे करतायत. तर अशा वेळी आपला मुद्दा होता, की नारायण राणेंची भूमिका काय आहे? तर नारायण राणे
शांत आहेत. नारायण राणे एकदा बोलले, मुळात सिंधुदुर्गामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होऊ शकली नाही आणि युती होणार नाही असं नितेश राणेंनी जाहीर केलं. नितेश राणेंनी जेव्हा जाहीर केलं तेव्हा ते काही नितेश राणेंचा निर्णय नसतो. तो निर्णय अर्थातच प्रदेश भाजपाचा असेल. मग त्यात मुख्यमंत्री किती सहभागी होते माहित नाहीत, पण प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण स्वाभाविकपणे असणार. आणि त्यांनी ते जाहीर केल्यानंतर राणे जेव्हा गेले तेव्हा राणेंनी स्पष्टपणे म्हटलं होतं, की पालकमंत्र्यांनी अ, खासदारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. तसंच प्रदेशाध्यक्षांनी इथला खासदार मी आहे तर मला विचारायला हवं होतं. अ, याचा अर्थ राणेंना न विचारता तो निर्णय झालेला आहे. पण भाजपमध्ये राणे तेवढेच मोकळेपणाने बोलले. त्यानंतर राणे काहीच बोललेले नाही आहेत. तर याच्यातला दुसरा जो एक कांगोरा आहे म्हणजे जो निलेश राणेंनीच अगदी स्पष्ट केला आहे, की राणेंना संपवायचा आहे, राणे गट संपवायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. मग तो कोणाला संपवायचा आहे? अर्थातच नितेश राणेंना तर राणे गट संपवायचा नक्कीच नसेल. तर तो रवींद्र चव्हाणांना संपवायचा आहे असं आणि तुम्ही नारायण राणे बनायला निघालायत का? असं असा सवाल त्यांनी केलेला आहे. तर म्हणजे तर मी त्या रवींद्र चव्हाण प्रश्नाकडे येणारच होतो, की जसं राणे बंधूंच्या संघर्षाची चर्चा होतीये, तसं निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजपचे यांची देखील संघर्षाची चर्चा होतीये. आणि निलेश राणे यांनी ज्या प्रकारे भाजपचे जे जिल्हा सरचिटणीस आहेत विजय केनवडेकर त्यांच्या घरी जाऊन छापा घातला. त्यातून अजून एक नवीन वाद सुरू झालाय. मग हे भाजप आणि राणे हा असा देखील संघर्ष याकडे बघायचं का? नक्कीच तो संघर्ष आहे. भाजप आणि राणे म्हणण्यापेक्षा तो रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे असा संघर्ष आहे. रवींद्र चव्हाण हे मूळचे सिंधुदुर्गातलं त्यांचं गाव आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाचा त्यांचा कनेक्ट आहे. त्यांनी जुन्या काही कार्यकर्त्यांना शिवाय नंतर राणेंबरोबर असलेले काही कार्यकर्ते आता त्यांच्याबरोबर आहेत, म्हणजे पदाधिकारी आहेत आणि त्यांना बळ दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी एक यंत्रणा उभी केली आहे. याआधी असं असायचं, की सत्ता असेल तिकडे राणे जातात आणि जो ओरिजिनल ज्या पक्षात राणे होते तो संपतो. भाजप अशा पद्धतीने बांधणी करत नाही. भाजप काही आज बांधणी करत नाही. भाजपने ही बांधणी 25 वर्षापूर्वीपासून किंवा 30 वर्षापूर्वीपासून जेव्हा शिवसेना पूर्ण मजबूत होती, तेव्हापासून करायला सुरुवात केलेली आहे आणि हळू-हळू ती बांधणी इथपर्यंत आलेली आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीने एखादा कोण बाहेरून नेता आला, की त्याच्या ताब्यात पक्ष द्यायचा असं होत नसतं. जरी नितेश राणेंना त्यांनी मंत्री केलं असेल तरी. त्यामुळे स्वाभाविकपणे तिथे भाजपची एक वेगळी यंत्रणा उभी राहील, पॅरलल म्हणजे राणेंवरच ती अवलंबून नसेल, अशा पद्धतीची स्वाभाविक एक यंत्रणा तिथे तयारी आणि रणनीती भाजपकडून होते आहे. आणि विशेषतः रवींद्र चव्हाण आणि राणेंमध्ये तो एक जी चर्चा नेहमी असते, की अ, त्यांच्यामध्ये आहे एक टोकाचे काही मतभेद आहेत आणि त्यांच्यामध्ये 2 सूर आहेत. त्यामुळे निलेश राणे अगदी स्पष्टपणे बोलल्यामुळे ते उघडही झालेलं आहे. म्हणजे ही जी चर्चा होती, ती आता उघडही झालेली आहे. म्हणजे थोडक्यात राणेंना संपवायचं आहे, असं निलेश राणे म्हणतायत. म्हणजे रवींद्र चव्हाण जे आहेत, ते राणेंना संपवण्याचा प्रयत्न करतायत, असं ते म्हणतायत. आणि त्याच्यातनं त्यामुळे साहजिकच या बाबतीत सहानुभूती राणेंची निलेश राणेंना नक्कीच असेल. अ, निलेश राणेंनी सांगितलं, की आमच्या उमेदवारांनी नारायण राणे साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते निघालेले आहेत. त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. अ, नारायण राणे हे जाहीरपणे प्रचारात दिसतही नाहीयेत. 2 मुलं लढतायत आणि ते शांत घरी बसलेले आहेत. एकनाथ शिंदे त्यांना जाऊन भेटले असं तुम्ही म्हणालात. तर हाही एक हे आहे, की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांना भेटले की नाही अशा काही बातम्या आल्याचं मला दिसलं नाही. पण एकनाथ शिंदे जरूर भेटले. हा एक मेसेज असतो शेवटी मतदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना. तर ते झालेलं आहे. राणे आणि राणेंनी शांत बसणं हा आणखी एक फायदेशीर अशासाठी आहे, की शेवटी ही 2 राणेंमधली जरी निवडणूकमध्ये दोघांमध्ये झाली, तर शेवटी फायदा राणेंनाच होणार आहे. आयदर या राणेंना होईल, त्या राणेंना होईल किंवा दोघांनाही सारखाच होईल. जे काही होईल ते. थोडा याला जास्त, थोडा ते. म्हणजे काय म्हणतात त्याला, की वाटीतलं ताटातच पडेल. ते ते फायद्याचंच आहे दोघांच्याही. त्यामुळे राणेंसाठी ही सिच्युएशन तशी म्हटली तर एक वडील म्हणून चांगलीच आहे. म्हणजे जरी बाहेर त्यांच्या वादाच्या कहाण्या आणि हे आलं असलं, आपण नुरा कुस्ती म्हणू की या अर्थाने नुरा कुस्ती म्हणून फायद्याचं होऊ शकतं.
पण ही राणे जेव्हा लढतात तेव्हा ती नुरा कुस्ती असतेच असं नाही. तर राणेंसाठी ही सिच्युएशन जी आहे ती फायद्याची आहे. पण एक गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे, की अनेक राजकीय घराणी आहेत महाराष्ट्रात. त्यांच्यामध्ये वारंवार फूट पडलेली आहे आणि काळाच्या ओघात राणेंच्या घरातही तशी ही फूट आहे. अगदी म्हणजे काय म्हणतात, की ठाकरेंच्या किंवा पवारांच्या घरात जशी फूट पडली तशी ती नाही आहे. पण अनायासे भाजप जेव्हा 2 भावांना तिकीट देत नाही, तेव्हा ती शिंदेकडून निलेश राणेंना तिकीट मिळतं. ते निवडून येतात. त्यांचं एक वेगळं करिअर सुरू होतं. अनायासे म्हणजे योगायोगाने ते वेगळ्या पक्षात जातात. त्यांना एक मार्ग सापडतो आणि तो मार्ग बळकट करण्याचा ते प्रयत्न करतायत. तर या अर्थाने अ, दोन्ही राणे पहिल्यानं आमने-सामने आलेले आहेत. त्यांच्या घरात स्पष्ट एक हे दिसते फूट दिसते. आता या घटकेला त्या दोघांचाही फायदा असला, तरी भविष्यात राणे विरुद्ध राणे हा संघर्ष कोकणामध्ये, विशेषतः तळकोकणामध्ये दिसत राहील. हे या निवडणुकीने ही त्याची नांदी किंवा त्याची सुरुवात झालेली आहे. सर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल बोलतोय, जिथं साधारण 3 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणूक होतीये. त्यामध्ये अजून एक चर्चेचा विषय जे आहे तो सावंतवाडीच्या नगर परिषदेचा. तिथे मला वाटतं एक राजा घराण्यातल्या म्हणजे श्रद्धा सावंत भोसले ज्या आहेत राजघराण्यातून येतात, त्या लढतायत भाजपतर्फे आणि त्याच्या विरोधात तिथे सध्या जे भाजपचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत लखन सावंत यांचा आणि केसरकर यांचा देखील संघर्ष चर्चेला जातोय. नक्की तो संघर्ष काय आहे? आणि तिथे मग पुन्हा महायुती पण एकमेकांच्या विरोधात क्लॅश असल्याचं दिसतंय का? 3 म्हणजे 2 नगरपालिका आणि नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायत. जी कणकवलीची नगरपंचायत आणि मालवण आणि सावंतवाडीची नगरपरिषद या अशा 3 ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट संघर्ष आहे. त्याच्यामध्ये कणकवली हे खुद्द नितेश राणेंचा मतदारसंघ आहे. तिथे निलेश राणेंनी एक शहर विकास आघाडी करून ठाकरेंचे जे नेते होते संदेश पारकर त्यांनाच त्या आघाडीचे उमेदवार केलेले आहे नगराध्यक्ष पदाचे आणि तिथे नितेश राणेंना म्हणजे एका अर्थी आव्हान दिलं. मालवणमध्ये हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे निलेश राणेंचा त्याच्यामुळे त्यांना तिथं अ, जोर लावणं भाग आहे किंवा ती प्रतिष्ठा त्यांची पणाला लागलेलीच आहे. आणि सावंतवाडीत जरी केसरकर हे आमदार असले, तरी सावंतवाडीतही निलेश राणेंनी लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामुळे इथेही 2 भावांच्या वर्चस्वाचीच लढाई आहे. आता सावंतवाडीत दीपक केसरकर यांचं जे राजकारण आहे, ते काहीसं अनाकलनीय आहे. म्हणजे ते स्वतः कोणाला प्रतिस्पर्धी एक निर्माण होऊ देत नाहीत पक्षात. जे प्रतिस्पर्धी होते म्हणजे पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते, मग राष्ट्रवादीत होते आणि मग शिवसेनेत आले आणि मग शिंदे सेनेत आले. असा त्यांचा एकूण प्रवास आहे. ते ठरवून राजकारणात आले. ते नगराध्यक्ष होते अनेक वर्ष आणि प्रवीण भोसले हे त्यांचे पूर्वी मित्र होते, आमदार होते. ते 2-3 वेळा त्यांचा पराभव झाला. त्या पराभवात दीपकभाई केसरकरांचा हात आहे. तर हे जवळ-जवळ सगळ्यांना माहीत होतं आणि ते त्या मित्राला स्वपक्षातल्या पराभूत 2-3 वेळा झाल्यानंतर यांना तिकीट मिळालं. मग स्वतः आमदार झाले आणि त्यांनी आमदारकी टिकवली, मंत्री झाले, कॅबिनेट मंत्री झाले. आता पुढे जाऊन ते आपली शेवटची निवडणूक आहे असं गेल्या 2 निवडणुकीत सांगत होते. पण ते काही हार मानणारे नाहीत. बरं दुसरी गोष्ट अशी आहे, की ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा कारण त्यांचे सलोख्याचे संबंध भाजपबरोबरही आहेत. असं सगळं आहे. अशा वेळी आणि आता आपला सावंतवाडीचा विषय आहे, पण या केसरकरांच्या विषयावरून आलं म्हणूनच सांगतो, की हीच परिस्थिती सामंतांच्या बाबतीतही बोलली जाते, की सामंत बंधू हे एक वेगळा गट करून भाजप बरोबर जातील अशी एक चर्चा सुरू आहे. वारंवार त्याची राजकीय चर्चा होते. खरं-खोटं किती पण एकूणच या चर्चेमुळे शिंदेंनाही म्हणजे असे म्हणजे शिंदेचे नेते कोण आहेत सिंधुदुर्गात नाही तर एक सामंत बंधू आणि दुसरे केसरकर. तर ते जर भाजप बरोबर गेले, तर तिथे त्यांना एक विश्वासाचा अ, चेहरा किंवा सहकारी हवा. तर तो निलेश राणे आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते बळ दिलेलं आहे. पक्षांतर्गत पक्षांमध्ये जो चेक एंड बॅलन्स करावा लागतो, तो केलेला आहे आणि निलेश राणेंना जर पुढे मंत्रिपद मिळणार असेल, अ, संधी मिळणार असेल, राजकीय संधी, तर ते त्याच्यासाठी झटून प्रयत्न करतील हे त्यांना माहीत आहे. कारण शेवटी नारायण राणेंची मुलं आहेत ती. ते एकदा एखादी गोष्ट हाती घेतली, की ते फार म्हणजे
सामदाम दंडभेद सगळं पणाला लावून सगळं करून ते त्यामध्ये उतरतात. तर सावंतवाडीत केसरकर आता नेमकं म्हणजे किती आव्हान देतं? कारण केसरकर आज प्रचारात आहेत की नाही माहीत नाही. ते फिरत होते. पण तिथे भाजपनं आव्हान दिलेलं आहे. तर केसरकर नेमकं कोणाच्या बाजूने तिथे आहेत आणि काय केसरकर स्वतःसाठी किंवा स्वतःच्या उमेदवारासाठी किती जोर लावतायत, याच्याबद्दल आत्ता अ, ते आपल्याला निवडणुकीत कळेल, की त्यांनी प्रत्यक्षात कारण बाहेर ते फिरतायत वगैरे सगळं आहे. पण प्रत्यक्षात निलेश राणे जास्त जोर लावतायत असं दिसतंय. आणि हे जे राजकारण आहे, त्याच्या राजघराण्यातून बऱ्याच वर्षांनी कुणीतरी निवडणूक लढवतंय. म्हणजे जवळ-जवळ हे 80च्या दशकापर्यंत म्हणजे काही दशकं अ, शिवरामराजे भोसले म्हणून तिथले राजे होते. म्हणजे आता राजे म्हणजे शिवरामराजे भोसले होते. ते आमदार होते काँग्रेसचे 80च्या दशकापर्यंत जवळ-जवळ आणि 90 पर्यंत होते ते. तर त्यानंतर त्यांच्या घराण्यातलं कुणी राजकारणात फारसं नव्हतं. आता तुम्ही जी नावं घेतली, की ते आणि त्यांची पत्नी आता उभी आहे अ, नगराध्यक्ष पदासाठी. तर त्या देखील परदेशात शिकून आलेल्या आणि मुंबईतून वगैरे गेलेल्या अ, अशा आहेत आणि त्यांना संधी दिली गेली आहे. तर सावंतवाडीकरांचा एक राजा म्हणून एक आदर असतो प्रत्येक शहरातल्या जे राजघराणं असतं त्यावेळी आदर असतो. तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत. त्याच्यामुळे त्या लढतीकडे लक्ष लागलेलं आहे आणि अ, अ, तिथे मात्र भाजपने म्हणजे नितेश राणेंनी त्या कारण भाजपकडून त्या लढतायत तर ताकद लावलेली आहे आणि तिथली लढाई देखील ही चुरशीची होणार आहे. आता केसरकर याच्यात किती कारण गेल्या वेळी मंत्री होते केसरकर, पण गेल्या वेळी जेव्हा पोटनिवडणूक झाली होती, तेव्हा शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता आणि तिथे भाजपचेच म्हणजे राणे समर्थक असलेले संजीव परब निवडून आले होते पोटनिवडणुकीत. तर त्यामुळे तिथे एक राणेंची भाजपची ताकद आहे. पण आता जी राणेंची ताकद डिव्हाईड झालेली आहे. म्हणजे जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते, ते आता मात्र निलेश राणेंबरोबर शिवसेनेत आहेत. त्यामुळे तिथली निवडणूक ही तितकीच चुरशीची झालेली आहे आणि दीपक केसरकर या निवडणुकीत अर्थातच महत्त्वाची भूमिका बजावतील. पण दीपक केसरकरांची भूमिका ही आज ते जाहीरपणे जे काय करतायत त्यापेक्षा निकालानंतर कळेल, की दीपक केसरकरांनी नेमकं काय केलंय सावंतवाडीत. सर मला शिवसेनेबाबत एक प्रश्न होता, की मुंबईनंतर जी शिवसेना कुठे वाढली असेल, तर ती असं सांगितलं जातं, की आधी कोकणात आणि नंतर मग मराठवाडा. म्हणजे कोकणाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं. पण लोकसभा निवडणूक, पहिले शिवसेनेत फूट पडणं, त्यानंतर लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, शिवसेनेची एकंदरीत कामगिरी तिथं खालावतच चाललेली आहे. खासदारकीच्या ज्या दोन्ही जागा शिवसेना लढवायची, तिथे त्यांना एकच जागा मिळाली. तिथेही पराभव झाला. अशा सगळ्या स्थितीमध्ये एकतर रायगडमध्ये राष्ट्रवादी लढली, पुन्हा खाली रत्नागिरीमध्ये नारायण राणे स्वतः लढले. त्यामुळे तिथे खासदारकीला तर जागा नव्हतीच. पण विधानसभेत शिंदे सेनेनं तशी चांगली कामगिरी केली होती. आणि आता देखील पुन्हा उद्धव ठाकरे यांची सेना आणि शिंदे सेना हे दोघंही तिथे वर्चस्वासाठी लढतायत. आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही एक लिटमस टेस्ट म्हणून किंवा ज्याला इंग्रजीत लास्ट नेल इन द कॉफिन असं म्हणतात. तशी स्थिती आहे का शिवसेनेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि एकंदरीतच कोकणामध्ये? विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अशी स्थिती नक्की आहे. म्हणजे तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे, त्याच्यामध्ये आता ठाकरेंची शिवसेना ही या राणे बंधूंच्या किंवा भाजप आणि शिंदे सेनेच्या लढाईमध्ये मागे फेकली गेलेली आहे. आता त्यांचा जो कोर वोटर आहे, म्हणजे काय निष्ठावान म्हणतात वगैरे, तर त्या आधारे त्यांना जी काही मतं मिळतील ती मिळतील. तेवढं त्यांचं होईल. अ, पण त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये आणि एवढाच हे आहे की संदेश पारकर कणकवलीच्या नगराध्यक्षपदासाठी लढतायत. आता ते काही मशाल चिन्हावर लढत नसावेत. ते शहर विकास आघाडी म्हणून लढतायत. तर ते उद्या निवडून आल्यानंतर स्वाभाविकपणे शिंदेकडे जातील. कारण निलेश राणेंनी त्यांच्यासाठी अ, ही आघाडीची मोठ बांधलेली आहे. राजन तेली त्यांच्या मागे आहेत. त्यामुळे ॲक्चुअली वैभव नाईकांच्या पराभवानंतर वैभव नाईकही थोडेसे तेवढ्या नेटाने लढणं शक्य नाही किंवा या दोन सत्ताधाऱ्यांच्या भांडणात पैसा आणि एकूणच सगळी संघटना ही कमकुवत झाल्यानंतर लढणं त्यांच्या पण ते लढतायत. तर तिथे सिंधुदुर्गात ही अस्तित्वाचीच लढाई आहे.
पण रत्नागिरी हा म्हणजे राणे कुठेही गेले तरी रत्नागिरी मात्र ठाकरेंबरोबर असायची. यावेळी मात्र तसं चित्र नाहीये. सामंत गेले, कदम गेले, राजन साळवी गेले. त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेची नाजूक परिस्थिती आहे. त्यात हे सगळं असताना भास्कर जाधवांसारखा ज्येष्ठ नेता, ज्यांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी शिवसेनेने दिलेलं आहे. त्यांनी चिपळुणात अ, त्यांचा म्हणजे ठाकरेंचा जो उमेदवार आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचा, त्याला पाठिंबा न देता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे रमेश कदम माजी आमदार आहेत, ते स्वतः नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहेत. त्यांच्याबरोबर पॅनल केलंय, त्यांना पाठिंबा दिलाय. हा संघर्ष विनायक राऊत विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातला आहे. म्हणजे अशा कठीण क्षणाला जर अशा पद्धतीनं नेते 2 नेते, मोठे नेते लढत असतील, तर ठाकरेंच्या शिवसेनेची अ, परिस्थिती तिथे काय आहे आणि कोणत्या पद्धतीने ते निवडणूक लढवतायत हे आपल्याला लक्षात येईल. पण रत्नागिरी हा ठाकरेंच्या शिवसेनेवर प्रेम करणारा जिल्हा आहे. तिथे अगदी सामान्य शिवसैनिक वेगवेगळ्या पदांवर निवडून गेले आहेत. वर्षानुवर्ष राज्यात कोणतीही लाट असली, तरी तिथे तिथला मतदार हा शिवसेनेच्या मागे उभा राहिलेला आहे. तर यावेळी आता ह्या फाटाफुटीमध्ये म्हणजे आधीच शिंदे आणि ठाकरेंमधली फूट म्हणजे शिवसेनेतली फूट, त्यातही ठाकरेंमध्ये हे मतप्रवाह म्हणजे भास्कर जाधव असतील, विनायक राऊत असतील, अशा याने फार विस्कळीतपणे ठाकरेंची शिवसेना तिथं निवडणूक लढवते आहे. तरी लांजा असेल, राजापूर असेल, अशा ठिकाणी किंवा इव्हन रत्नागिरीमध्ये उदय सामंत फारच मंत्री आहेत आणि कोणत्याच बाबतीत ते निवडणूक लढवताना कसर सोडत नाहीत. अशा वेळी ही लढत देण्याचं बाळ माने भाजपमधून गेलेले जे गेल्या वेळचे उमेदवार आहेत विधानसभेचे, त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं लढत दिली जाते. पण लांजा असेल, राजापूर असेल या मतदारसंघांमध्ये एक लढत तिथले जे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जुने नवे जे काही असतील ते करतायत. त्यामुळे या निवडणुकीत कळेल की ठाकरेंची शिवसेना आहे, त्या शिवसेनेला किती जनाधार अजूनही कोकणात आहे. सिंधुदुर्गात असं होतं म्हणजे सिंधुदुर्गात राणेंनी जेव्हा 2005 साली शिवसेना सोडली होती, तेव्हा त्यांच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं ठाकरेंच्या म्हणजे शिवसेनेच्या तत्कालीन शिवसेनेच्या उमेदवाराचं. पण त्यानंतर शिवसेनेनं पुन्हा जोर धरला. तिथे अ, दोनही जागा निवडून आणल्या. खासदार 2 वेळा निवडून आला. म्हणजे पुन्हा एकदा उभारी घेतली होती. पण तेव्हा रत्नागिरीत मात्र धक्का बसला नव्हता. तेवढा फारसा धक्का बसला नव्हता. यावेळी रत्नागिरीतही धक्का बसलेला आहे आणि त्या रत्नागिरीमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेचा जनाधार किती उरला आहे, हे या निवडणुकीत कळेल आणि त्यानंतर त्याचे पडसाद अर्थातच जिल्हा परिषदेच्या पुढच्या निवडणुकीतही दिसतील. सर, आपण जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा उल्लेख केला. हा शेवटचा प्रश्न, की आत्ताच्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या सगळ्यांचा येणाऱ्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, त्यावर नक्की किती परिणाम पडू शकतो? तिथे नक्की मग कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होऊ शकतो असं दिसतंय सध्याची स्थिती? 2 वेगवेगळ्या निवडणुका आहेत. म्हणजे या छोट्या-छोट्या शहरातल्या निवडणुका आहेत आणि त्या गावातल्या निवडणुका असतात. हं. त्यामुळे शहरं एका वेगळ्या पद्धतीने विचार करतात. शहरातला जो मतदार आहे, तिथले व्यापारी असतात, नोकरदार लोकं राहतात तिथे ते असतात. आणि ग्रामीण भाग हा एक वेगळा असतो. तर त्या भागात अनेक वर्ष काम केलेले कार्यकर्ते असतात. 5-6 गावांचा जिल्हा परिषदेचा मतदारसंघ असतो. तिथं एक वेगळं हे असतं. पण मानसिकदृष्ट्या समजा आता जर या निवडणुकीत ज्याचा पराभव होईल, तर तो कार्यकर्ता हताश होतो. तो पुन्हा आणखी आणि अशा वेळी आता सत्ताधाऱ्यांनी एक केलेलं आहे, की विरोधी कार्यकर्त्यांना आणि जे उमेदवार असतील संभाव्य किंवा जे होतकरू कार्यकर्ते असतील, त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही पक्षामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा सुरू आहे. तर या निवडणुकीत जर समजा ठाकरेंच्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला, त्यांना काही अपेक्षा राहिली नाही, तर त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकांमध्ये जरूर होऊ शकतो. म्हणजे हे 2 पक्ष या दोन्ही पक्ष ठाकरेंच्या शिवसेनेचे जे शिवसैनिक आणि पदाधिकारी आहेत, त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील. अर्थात ही निवडणूक तातडीने लगेचच होणार आहे. काही 15-20 दिवसात पुन्हा जाहीर होईल. पण त्या काळामध्ये
या सगळ्या निकालाचा परिणाम जरूर दिसेल. एकतर ठाकरे कधीच या निवडणुकीकडे फारसं गांभीर्याने घेत नाहीत. ते कधी जिल्हा परिषदेच्या किंवा बाहेरच्या ज्या महापालिका होतात, म्हणजे महत्त्वाची शहरं 4-5 सोडली तर, अशा ठिकाणी प्रचारालाही जात नाहीत. हे काही आजचं नाही. म्हणजे जेव्हा ते शिवसेना एक होती तेव्हाही तसंच होतं. तिथले जे आमदार असतात किंवा तिथले जे पदाधिकारी असतात तेच निवडणूक लढवतात. तेच त्याच्यामध्ये काय जिंकण्यासाठी प्रयत्न करतात, जिंकतात, हरतात हे चालू असतं. पण आता परिस्थिती कठीण असताना जर समजा आदित्य ठाकरे किंवा कोण गेले असते, तर त्याचा थोडासा कार्यकर्त्यांना तिथे हुरूप येतो. शिवसेना जिवंत असल्याचं एक ते लक्षण मानलं जातं. पण पूर्वापारच अ, त्यांच्या शिवसेनेमध्ये किंवा ठाकरेंमध्ये ही पद्धत असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यातून जर मोठा पराभव झाला, तर स्वाभाविकपणे अ, कार्यकर्त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं या ह्याच्यामध्ये. अ, आणि त्याचे परिणाम स्वाभाविकपणे दिसतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत. पण तरीही अनेक वर्ष तयारी केलेली आहे आणि त्यातून त्यांना निवडणूक लढवायचीच आहे. त्यामुळे भाजपमध्ये किंवा शिवसेनेत जाऊन तिकीट मिळणार असेल, तर कार्यकर्ते जातील. फक्त एकच झालेलं आहे, की आता भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढत असल्यामुळे एक स्पेस निर्माण झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ जिल्हा परिषदेत ठाकरेंकडून लढण्यासाठी कोणतरी एखादा उमेदवार तयार झालेला असतो आणि हे जर वेगवेगळे लढणार असतील, तर एका पक्षाकडून तो जर प्रबळ उमेदवार असेल, तर भाजप आणि शिवसेनेकडे दोघांकडे उमेदवार नसतील, तर अशा एकाकडे उमेदवार नसेल, तर त्या पक्षाकडे रेडीमेड उमेदवार मिळतो. तर असं होऊ शकतं. असं बऱ्याच ठिकाणी होईल. ते आता स्थानिक गणितांवर हे चित्र अवलंबून असेल. सर आपले खूप खूप आभार. कोकणामध्ये जे सध्या काही राजकीय चित्र निर्माण झालेलं आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे आपण उलगडून सांगितलं. कोकण आणि मुंबईच्या संदर्भात अशाच प्रकारच्या हायपरलोकल आपण येणाऱ्या काळात पण करायला आवडतील. आज आपण वेळ दिलात, धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात. थँक यू. धन्यवाद.